रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरति प्रदेशं विदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ भगवान की जय। मंगल भवन मंगलहारी कबहु सुरशरद जर बिहारी। राम सिया राम सिया राम जय राम। राम सिया राम जय राम। सिया रामचंद्र भगवान की जय। श्री विठ्ठलाच्या या प्रारंभामध्ये आणि श्रीराम कथेचं आयोजन, आज कथेचा चौथा दिवस। कथा भाग पाहत असताना प्रभू रामचंद्र लखन सहित आणि महाराज त्या ठिकाणी विश्वामित्राच्या सोबत जनकपुरीला जात असताना त्या ठिकाणी रम्य वातावरण आणि त्या रम्य वातावरणाची चर्चा। ते स्वरातलं तू असं पाहतो इथे तो स्वर येते मला ती कोणी अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी मिथिला नगरीचं वर्णन आलेलं आहे। आणि त्यानंतर महाराज ज्या ठिकाणी सीतेचं स्वयंवर आणि ते जे प्रांगण आहे त्या प्रांगणाचं वर्णन आलेलं आहे। त्या ठिकाणी सीता स्वयंवर असताना सगळे राजे महाराजे ऋषी मुनी सगळे उपस्थित झालेले आहेत। पण काय होतं महाराज की जो कोणी राजा गांडी उचलेल त्याच्यावरती बाण चढवेल त्याच्या गळ्यामध्ये माता सीता ही वरमाला घालणार होती। सीता साध्य सुंदर होती मात्र साधन कठीण होतं महाराज। सीता हे साध्य सुंदर होतं मात्र जे साधन आहे तिला प्राप्त करण्याकरता ते फार कठीण होतं। सीता मातेचं वर्णन आलेलं आहे, तिच्या रंगरूपाचं वर्णन आलेलं आहे। विश्वामित्र आणि राम लखन समोर बसलेले असताना महाराज सर्व लोक त्यांना पाहतायत। माता सीता सुद्धा महाराज प्रभू रामचंद्राकडे चोरट्या नजरेनं बघते, लाजून बघते। हरी लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन साजिरा। पाहुनी रघुनंदन सावळा। रघुनंदन सावळा पाहुनी
राम रूप सीतेची छबी पाहून बघणाऱ्यांच्या डोळ्यांची पापणी हलणं बंद झाली महाराज. सर्वजण चिंतातूर झालेले आहेत. मनातल्या मनात विधीला प्रार्थना करतात की जनक राजाने काहीही सुद्धा विचार न करता धनुर्भंगाचा जो पण ठेवलेला आहे तो रद्द करावा आणि प्रभू रामचंद्रासोबत माता सीतेचा विवाह करून द्यावा. अशा प्रकारे परंतु राजा जनकानं सर्व देशातील राजांना निमंत्रण दिलं होतं की या तिथीला या तारखेला माझी कन्या सीता हिचं स्वयंवर आहे, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. अनेक देशातील मोठमोठे राजे आले आणि त्या प्रांगणामध्ये असलेलं जी महाराज शोभावंत मंडप, त्या मंडपाची ती शोभा बनली. सगळे आलेले आहेत, सगळीकडे आनंदी आनंद आहे. सनई चौघडा वाद्य आणि त्या वाद्याच्या गजरामध्ये त्या ठिकाणी जनकपुरी आनंदामध्ये महाराज हर्षित आहे. परंतु वाट पाहणं सुरू आहे. कोणाची वाट पाहणं सुरू आहे? रावणाची वाट पाहणं सुरू आहे. कारण ज्या वेळेस जनक राजा रावणाकडे गेले होते निमंत्रण घेऊन, त्यावेळेसच जनकाला त्यांनी सांगितलं होतं की राजा तू निमंत्रण घेऊन आला, मला मान्य आहे, पण मी आल्याशिवाय स्वयंवर सुरू होता कामा नये. कारण रावणाचा धाकच तसा होता मला. ठीक आहे म्हटलं बा, तुम्ही आल्याशिवाय स्वयंवर सुरू होणार. मानापानाचे लोक लवकर येत नाही आपण नाही म्हणणार. हा हो, साधा आमदार जरी गावात यायचा झाला तर तो 2ची वेळ देतो, 5ला येतो. हा आणि मग महाराज रावणाची वाट पाहणं सुरू आहे. सगळे चिंतातूर झाले, येतात की नाही येत. आणि रावण म्हटल्यानंतर महाराज रावण म्हणजे रावण आहे तो. नाथ महाराजांनी वर्णन केलं, देखून रावणाचा यावा कंप सुटला राया सर्वा, धाक दैवा दैत्या दानवा या लग्नी मानवानिष्ट. त्या ठिकाणी सगळ्यांना धाक वाटायला लागला की रावण या ठिकाणी स्वयंवराला येतोय. या आनंदामध्ये विघ्न नको व्हायला पाहिजे. कारण काही लोक त्यांचं पाऊलच असं असते महाराज की त्यांचं पाऊल पडल्यानंतर आनंदामध्ये सुद्धा माती पडते. विघ्न संतोषी असतात काही लोक अशा प्रकारे. आणि लोक झाले हाहाभूत, जनक झाला सांशकित, राम बैसला सावचित्त, रावण तत्कृतकारी. अशा प्रकारे त्या ठिकाणी रावणाची वाट पाहणं सुरू आहे. आला रावण आणि आल्यानंतर महाराज रावणानं कोणाला नमस्कार केला नाही, कोणाला हाय बाय केला नाही, कोणाला साधी स्माईल सुद्धा दिली नाही. अहंकारानं आला, अभिमानानं आला. आणि ज्या ठिकाणी ते कोदंड होतं, जणू काही एखादी काळी उचलायची अशा हिशोबाने तो आलेला होता. कारण पॉवरबाज होता, कैलास पर्वत उचलणारा रावण. त्या ठिकाणी महायोद्धे आलेले होते स्वयंवराला. मेरू पर्वत उचलणारा बाणासूर असे योद्धे आलेले होते. आला रावण, धनुष्याला नमस्कार केला नाही, पाया पडला नाही. धनुष्य सामान्य नाही, त्रिपुरासुराचं धनुष्य आहे ते शंकरजी. उचलण्याचा प्रयत्न केला, त्याच्याकडून उचललंय ना जाय. हो, पूर्ण जोर लावला त्याला. आणि जोर लावल्यानंतर इथपर्यंत आला ना, त्याला वाटलं आता जमलं. उचलताना इथपर्यंत आला असा, त्याला वाटलं बसला पाहिजे टाक. पण जसा असा करणार उचलताना तसंच ते कोदंड त्याच्या अंगावरती पडलं. आणि अंगावरती पडल्यानंतर तो खाली आणि त्याच्या अंगावरती कोदंड हो खूप 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 करायला लागला. त्या ठिकाणी काय करावं, कसा तरी वाचला. पटपतीची झाली रावणाची.
आणि पट फजिती झाल्यानंतर सगळ्यांनी महाराज त्या ठिकाणी हसायला लागले, अपमान झाला त्याचा. अशा प्रकारे निघून गेला. बाकीचे राजे सावध झाले. ओ रावणासारख्याच्यानं हे उचलल्या गेलं नाही. बाणासुरासारख्याच्यानं ज्यानं मेरू पर्वत उचलला त्याच्याकडे उचलले गेले नाही, ज्यानं कैलास पर्वत उचलला त्याच्याकडे कोदंड उचलले गेले नाही, आपल्याकडे काय जमणार. मग बाकीचे राजे म्हणत, या ना तुम्ही पण या, उचलून पहा तुम्ही पण या. काही लोक म्हटले आपल्याला पाहिजे तशी सीता आवडलीच नाही, पळवाटा करतात लोक. सीता आवडलीच नाही आपल्याला पाहिजे तशी, काय काही काही तर म्हटले नाही आपली लग्न करायचीच इच्छा नाही. एका पुरुषा दोघ्या नारी आणि पाप वसे तया घरी. पळवाटा काढायला लागले लोक. मग काही म्हटले चला आपण 10-15 लोक जाऊन उचलून पाहू. 10-15 राजे बलवान गेले पण उचलल्या नाही गेले, 100 राजे गेले पण उचलले नाही गेले. अशा प्रकारे महाराज पण तो गोदंड काही उचलले जात नाही, तेजोहीन झाले ते. आणि मग काही राजे अभिमान बोलायला लागले जनकाला, हे जनक राजा तू आमचा सर्वांचा अपमान करण्याकरता बोलवलेला आहे या ठिकाणी. अशा प्रकारे, कारण हे शिवधनुष्य सामान्य नाही, भगवान भोलेनाथाचं आहे. भगवान भोलेनाथानं परशुरामाला दिलं तेवढं सामर्थ्य शक्तिशाली आम्ही नाही. विनाकारण तुला सरोवर करायचं नाही, फक्त तुझा अभिमान तुझा मोठेपणा मिळवण्याकरता तू हे या ठिकाणी पण लावलेला आहे. अशा प्रकारे नाना प्रकारे बोलायला लागले. त्यावेळेस जनक राजानं सांगितलं, हसायला लागले. माझी सीता मुलगी किती कोमल आहे, माझी सीता हे कोदंड उचलू शकते. जा बरं बाई उचलून दाखव रे यांना. सीता मैया गेली, दाखवलं नाव हे आहे म्हणे, पहा अद्भुत झाले ते. अशा प्रकारे त्या ठिकाणी महाराज अनेक राजे आले, जमलं नाही. सियावर रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. कारण सीता मैया ही सामान्य नाही, शक्ती आहे. तिचा जन्म सुद्धा अयोनी सांगितलेला आहे. अयोनी. जनक म्हणे ऋषी राजा, सीता दशरथ म्हणजे 10. कारण दशरथ राजा हे 10 इंद्रिय आणि महाराज दमन करणारे, आणि सीता मैया ही भूमिजा म्हणून हिचं नाव आहे. सीता मैयाचं भूमिजा म्हणून नाव आहे. क्षत्रम हलाग्रातम उत्थी मिमां सर्वलक्षणं संयुक्तानां सवेती विश्रमात. कारण ही नांगर वाहताना पेटी लागली असता त्या ठिकाणी महाराज सापडली होती. परंतु हे तुळशी रामायणामध्ये वर्णन नसून हे नाथ महाराजांच्या आणि रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. एकनाथी भागवतामध्ये, नांगर वाहता शेती पेटी लागले हलाचे दाती, ती उघडता तया माझी ही आत होती, रूपवती मामत मजा. अशा प्रकारे जनकाला सापडलेली होती. आणि त्यानंतर मग जनक राजाला सुद्धा राग आला. जनक राजा सुद्धा उठून उभे राहिले. या सभेमध्ये एकही बलवान नाही का? सगळे निर्बल पुरुष आहेत का या ठिकाणी? कोणी उचलू शकत नाही का हे धनुष्य? जनकाचे हे शब्द ऐकल्यानंतर लक्ष्मणजींना रोष आला महाराज त्या ठिकाणी. त्यांनी आपल्या भोवया चढवल्या, डोळे लाल झाले त्यांच्या रागाने, ओठ थरथरू लागले. आणि जनकाचे निघालेले हे शब्द लक्ष्मणजींना त्या ठिकाणी बाणासारखे लागले. अशा प्रकारे महाराज लक्ष्मणजी उठून उभे राहिले. आणि उठून उभे राहिल्यानंतर जनकांना म्हणतात, इथं तुम्ही आम्हाला निर्बल नका समजू. माझ्या श्रीगुरूची जर आज्ञा असली ना, ही पृथ्वी उचलेल मी, करकर करकर फिरवेल आणि चेंडू सारखी फेकून दिलेला.
हे धनुष्यबाण काय विशेष आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी महाराज लक्ष्मणजी सुद्धा बोलायला लागले. मळक्यासारखं फेकून देईल अशा प्रकारे, मेरू पर्वत उचलील, मुळासकट मोडून फेकेल अशा प्रकारे नाना प्रकारे बोलायला लागले. ते त्या ठिकाणी विश्वमित्र आहेत आणि विश्वमित्र त्या ठिकाणी लखनजींना सांगतात की शांत राहा. आणि त्यानंतर विश्वमित्र अति स्नेहमय आणि महाराज नजरेनं प्रभू रामचंद्राकडे बघतात आणि बघितल्यानंतर त्यांना फक्त फोन होता, श्रीरामा हो उठा आणि भवपाचाचा भंग करा. गुरुचे वचन ऐकून त्यांच्या पायावर श्रीरामाने मस्तक नमवले. मनाला हर्ष खेद अशा प्रकारचं काही न वाटलं. महाराज त्या ठिकाणी बालसुरे मंचावरती उभे राहिले. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र मंचावरती गेल्यानंतर राजा दशरथ आणि सुनैनाला त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. प्रभू रामचंद्र हे बलशाली आहेत, परंतु गुरुची आज्ञा मिळाल्याशिवाय त्यांनी आपली जागा सोडली नाही. विश्वामित्र सुभय शुभ जानी बोले अति स्नेहमय वाणी. ओ विश्वामित्र समय शुभ जानी बोले अति स्नेहमय रामचंद्र जेव्हा त्या मंचावरती उभे राहतात, राजा दशरथ आणि सुनैना राणी भगवंताला प्रार्थना करता, विधीला प्रार्थना करता की हे देवा, हे जरी छोटे आहेत परंतु या ठिकाणी यांना बल प्रदान करा, यांच्याकडनं हा उचलल्या जावं अशा प्रकारे विनंती करतात. अशा प्रकारे काही लोक महाराज त्या ठिकाणी हसायला लागले की अरे बाणासुर, रावण यासारखे मोठमोठे योद्धे आले आणि त्या योद्ध्याकडनं तर हल्ला सुद्धा नाही करणार. हे आताचं पोरग दुधाचे ओठ याचे वाळले नाही अजून, हा काय आणि त्या ठिकाणी भाऊपात केली महाराज, त्या ठिकाणी काय उठलेला आयला. हो, परंतु त्या ठिकाणी महाराज बाकीचे जे राजे आले होते ते घमेंडीनं आलेले होते आणि ते शेवटी हरले. अशा प्रकारे बोलायला लागले की तुम्ही हे धनुष्य राजकुमाराच्या हाती देत आहात. हो, हंसाने कधी आणि हंसाच्या पिल्लाने कधी मंदर पर्वत शिरावर घेतला आहे का? परंतु त्यांना माहिती नाही की हा बटू वामन रूपामध्ये आला तर यानं 3 पावलामध्ये हे विश्व व्यापलं महाराज. म्हणून माणसानं या, कारण कथा आपल्याला शिकवते की कुणाला कमी समजू नये आपण. अशा प्रकारे आणि पहा, प्रभू रामचंद्र हे साक्षात परमात्मा आहे, यांच्याकडनं हे उचलल्या जाणार नाही हा संशय त्या काळी राजांना आला महाराज. हा म्हणजे देवावर सुद्धा संशय घेणारे लोक आहेत महाराज. तुमचं आपलं सोडून द्या, कारण
प्रभू रामचंद्र हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्यांच्याकडे आहे. त्यांच्या इच्छेनंच महाराज वारा वाहत वृक्षाची पाने हलतात. पर्वती बैसका खासलं संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते वाहावी ही आज्ञा माझी. कारण त्यांच्या कृपेनं पर्वत स्थिर आहे. समुद्र आणि जो समुद्र आहे तो आपली मर्यादा ओलांडत नाही. अशा प्रकारे ऐसा जो समर्थो तुम्ही जगाचा नाथो, ऐसा जो समर्थो जगाचा नाथो, जो समर्थो जगाचा नाथो, ऐसा जो समर्थो जगाचा नाथो. कारण समर्थ आहे, सगळ्या गोष्टीला समर्थ आहे. आपण समर्थ कोणाला म्हणतो महाराज? समर्थ आहेत म्हणजे आपला समर्थ आपण कुठंच नाही महाराज. समर्थ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तिन्ही शक्तीनं ते समर्थ आहेत. अशा प्रकारे आपलं फक्त काय महाराज, आपल्याकडे भगवंता इतकी शक्ती नाही. परंतु ते जे राजे होते राम रूपाला पाहून त्यांना मत्सर चढलं आणि त्यांच्या सुद्धा अंतकरणामध्ये वाटत होतं कुठंतरी की हे निश्चितच या ठिकाणी भवपास करतील आणि म्हणून ते नाना प्रकारे बोलतात. हा वास्तविक पाहता तुम्ही आपण काही नाही महाराज. मी किती वेळा सांगलं महाराज की करता आणि करविता तो परमेश्वर आहे. आपण काही घेऊन आलो नाही, काही घेऊन जाणार नाही आणि आपण काही करू शकत नाही. सगळं जे चालते ते त्या सत्यानं चालते महाराज. हा त्यानं जर मनात आणलं महाराज तर आपल्या तोंडून शब्द सुद्धा निघू शकत नाही. कारण चालविता बोलविता तो परमात्मा आहे. हरी क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेरा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेरा. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेरा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेरा. इस जगत सराई में मुसाफिर रहना 2 दिन का, फिर रहना 2 दिन का, मुसाफिर रहना 2 दिन का. जो व्यर्थ करे गुमान धन यौवन काया मन का. मन काया धन का, जो धन काया जमीन का. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. विश्वामित्रजी म्हणतात की हे पहा, त्यांचं वय जरी लहान असेल तुम्ही वयावरती जाऊ नका. कारण ते तेजस्वी आहे. तेजस्वी पुरुषांना लहान नका समजत. कुंभ अगस्त्य ऋषी त्यांचं रूप लहान होतं, परंतु अफाट असलेला सागर त्यांनी एका घोटात ठेवून टाकला. अशा प्रकारे बटू स्वरूप वामन असणारे त्यांनी 3 पावलामध्ये विश्व व्यापलं आणि म्हणून आपला घमंड आपला संशय सोडा. निश्चित प्रभू रामचंद्र हे धनुष्य आणि त्या ठिकाणी भोपास करतील. त्या ठिकाणी महाराज सीता मैया एकदा प्रभू रामचंद्राकडे बघते, लगेच खाली जमिनीकडे पाहते आणि व्याकुळ होऊन ती लाजते. मनोमन महाराज त्या ठिकाणी भगवती मैयाला प्रार्थना करते की हे मैया, हो
यांच्याच हातून आणि या ठिकाणी भोपाच व्हावा अशा प्रकारे महाराज प्रभू रामचंद्र गेले. सुरुवातीला महाराज श्री गुरुचं दर्शन घेतलं त्यांनी. नंतर तो जो मंच होता महाराज, त्या मंचावरती सुद्धा चढताना पाया पडले. नंतर त्या ठिकाणी ठेवलेलं जो कोदंड आहे, भगवान शिवाचं स्मरण केलं. कारण तो जो कोदंड आहे तो त्रिपुरासुराचा कोदंड आहे. भगवान शिवाचं स्मरण केलं आणि स्मरण केल्यानंतर महाराज कधी तो कोदंड उचलला, हो, आणि कधी त्याच्यावरती बाण चढवला आणि कधी त्याचे दोन तुकडे पडले तर कोणालाच काही समजलं नाही. फक्त आवाज झाला वीज कराडल्यासारखा. शियावर रामचंद्र भगवान की जय. नाथ महाराज वर्णन करतात. एकोणे रायाचे वचन, उठवला रघुनंदन, करावया धनुर्भंजन, ऋषी आज्ञापन गुरुशी नैवीर प्रथित. अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी सगळ्यांना अगदी आनंद झालेला आहे. कोदंड मुडल्यानंतर त्या कोदंडाचा सर्व भुवनामध्ये महाराज ध्वनी भरला. लोक जय जयकार करायला लागले. प्रभू रामचंद्रांनी आपल्या हातातील जे दोन तुकडे होते धनुर्भंगाचे, त्या धनुष्याचे ते खाली टाकले. सर्व लोकांना सुख झालं. हरी प्रभु दो चाप खंड मरेडारे, देखी लोक सब भये सुखारे. ओ प्रभु दो चाप खंड मरेडारे, ओ देखे लोक सब होय सुखारी. सगळीकडे महाराज जय जयकार झाला, जय जयकार झाला. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. त्या ठिकाणी वाद्य वाजायला लागली महाराज. नवीन वाद्य वाजायला लागली. तरुण स्त्रिया मंगल गीत गाऊ लागली. सर्व राण्या सखीसह हर्षित झाल्या आणि राजा दशरथ आणि सुनयनाचा आनंद महाराज गगनामध्ये मावत नाहीये. सर्व ऋषी ब्राह्मणांच्या समक्ष महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी आणि भोपास केलेला आहे. मृदंग वाजायला लागली, टाळ वाजायला लागली. हरी आधाची मृदंग सकसताई, मेरी डोर तुमी सुहाई. सगळीकडे आनंद आहे. मंगल वाद्य वाजायला लागलेली आहे. त्या ठिकाणी अगदी आनंद आहे. आणि तेवढ्यामध्ये परशुरामजी त्या ठिकाणी आले. भगवान परशुराम त्या ठिकाणी आले. गौरवर्ण आहे, शरीरावर भस्म, कमरेला वलकल असून दोन भाते कसून बांधलेले आहे. खांद्यावर परशु व हातामध्ये धनुष्य बाण आहे. मोठमोठ्या जटा आहे, लाल लाल डोळे आहेत, क्रोधानं झालेले आहेत. त्यांच्या भुवया चढलेल्या आहे. त्या ठिकाणी महाराज माता सीतेनं प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. प्रभू रामचंद्र आणि माता सीता त्या ठिकाणी परशुरामाच्या पाया पडले. परशुरामाने त्यांना त्या ठिकाणी महाराज आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद दिल्यानंतर मग परशुरामानं पाहिलं कोदंड मुडलेला आहे अशा प्रकारे, आणि त्यांना धक्काच बसला जणू काही. परशुरामजी म्हटले, कोणाच्या आयुष्याचे दिवस भरले की ज्याने हा धनुष्य भंग केला.
हरी शीस जटा ससी बदुन सुहावा प्रिय भजवो अरुण होयावा राम सिया राम जय राम सिया राम जय राम ओ भगते कुटील नयनारी सराते सहज उदित मंदिराती राम सिया राम सिया राम जय राम सबोले वचन कठोरा प्रभु जन मनुष्य कहि तोरा राम सिया राम जय राम राम सिया राम जय कोणी तोडला हा धनुष्य अशा प्रकारे शिव्या शाप द्यायला लागले. आणि मग त्या ठिकाणी लक्ष्मणजी आहे. लक्ष्मणजींना राग आला. लक्ष्मणजी म्हणतात, ऐसे कमके तो हमने बचपन में बहुत मोड़े हैं. काय म्हणतात? ऐसे कमके बचपन में हमने बहुत मोड़े हैं. ये क्या चीज है? अरे मूर्खा करते, तुला काय बोलतोय तू? त्रिपुरासुराचा धनुष्य आहे तो, कसा मोडला तुम्ही? अशा प्रकारे त्या ठिकाणी दोघांचा संवाद आहे. एकमेकाला बोलत आहेत. आणि बोलत असताना महाराज परशुरामजी त्यांना परशु दाखवतात. लखनजी म्हणतात, तो परशु बाजूला ठेवा, भीती दाखवू नका, तुम्ही आम्हाला लहान समजू नका. अशा प्रकारे आप एक साधु हो, आपके गले में जनवा है, माथे पे तिलक है, इसलिए हम अपमान नहीं कर रहे. हम कुछ नहीं बोल रहे तो आप कुछ भी बोलेंगे. अगर हिम्मत हो तो अपने माथे का तिलक पोछो, अपने गले में का जो जनवा है वो बाजू में निकालो, फिर आओ हमारे सामने. लखनजी त्यांना बोलतात आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र दोघांना समजवतात. महाराज लखनजी म्हणता, मला किती वेळा तुमची कुऱ्हाड दाखवता, तुमच्या कुऱ्हाडीला मी भिनारा नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी परशुराम म्हणता, ये मूर्ख बच्चा कौन है, किसका बच्चा है? तुम्हारे माँ बाप ने तुम्हें इतना ही नहीं सिखाया कि साधु के साथ कैसा वार्तालाप करते हैं? अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी अतिशय सुंदर संवाद. आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी महाराज अति कोमल आणि मृदू भाषण परशुरामाकडे येतात, पाया पडतात त्यांच्या. सांगितलं की भगवान, ये मेरा छोटा भैया है लखन, इसकी बातों पे मत आइए, आप उसको कुछ नहीं समझते. बड़ा दिल करके हमें माफ कीजिए. हम तो सिर्फ राम हैं, लेकिन आप तो परशुराम है, परशु सहित राम है. इतकी सुंदर वाणी महाराज त्या ठिकाणी अति नम्रतेनं त्यांची स्तुती करतात की ज्यांनी पित्याच्या आज्ञेकरता आपल्या मातेचं सुद्धा शिर उडवलं, पिता आज्ञा करतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी आणि त्यांचं मन जिंकून घेतात. शेवटी नाही ऐकत. मग ऐकत नाही ना, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात, हा धनुष्य त्रिपुरासुराचा आहे, तुम्ही त्यांचं ध्यान करा, त्यांचा आठव करा, तेच तुम्हाला सांगतील काय असे. आणि मग परशुरामचंद्राने महाराज आपले डोळे बंद केले. परशुरामचंद्राला ऐकायला यायला लागलं, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम
श्रीराम जय जय राम सीताराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम सीताराम राम 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 राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम त्या मुलींना सजवलाय का महाराज? असतील तर मग घेऊन या, नाहीतर मग आपण 4 वाजता बोलवू त्यांना. नशीब झाला तर आपली पुढची कथा सुरू करून देऊ. झाल्या आहेत का आपण लावून पाहिला वाटलं. हरी श्रीराम जय जय राम 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 सीताराम जय जय राम श्रीराम राम राम सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम. अशा ठिकाणी राम आणि परशुरामाचा संवाद झाला. तिथून परशुरामजी निघून गेले. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतेला आशीर्वाद द्यायला निघून गेले. जनकपुरीमध्ये महाराज अगदी आनंद आहे. मिथिलेचा राजा असलेला जनक त्यांनी लगेच महाराज अवधपुरीमध्ये दूत पाठवले आणि सांगितलं की तुम्ही सगळी जी मंडळी आहे इथे या. आणि त्यानंतर महाराज राजा दशरथजी त्यांचे सगळे महाराज
जवळचे असतील नसतील ते सचिव उपाध्यक्ष असतील नसतील ते सगळे काय असतील राहिलेले ऋषी मुनी सर्वचे सर्व त्या ठिकाणी पूर्ण अवधपुरी त्या ठिकाणी आणि जनकपुरीमध्ये आलेली आहे. सर्वांची राहण्याची व्यवस्था केली त्या ठिकाणी. सीतेचं हास्य सीतेचा आनंद गगनात मावत नाही आहे. प्रभू रामचंद्र सुद्धा आनंदी आनंद आहे आणि लक्ष्मणजी तू इतके आनंदात आहे काय सांगा तुम्हाला. भरत शत्रुघ्न त्या ठिकाणी हजर झाले आणि एकमेकाला मिठी मारतायत महाराज त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे. हा त्या ठिकाणी तिने राण्या आहेत कौसल्या सुमित्रा कैकेयी त्या सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सुनैना राणीने त्यांची सुद्धा सुंदर व्यवस्था केलेली आहे. आणि त्यानंतर भरत लक्ष्मणजी आणि यांना पाहिल्यानंतर जनकपुरीचे राजा असलेले आणि महाराज जनक राजा दशरथाचे पाय पकडतात. राजाला म्हणतात की राजा श्रीरामाने भवपाच करून सीता तर जिंकलीच आहे पण माझ्या मनात आणखी इच्छा आहे. काय इच्छा आहे महाराज. माझ्या मनात एक अशी इच्छा आहे महाराज की माझे जे छोटे बंधू आहेत आणि कुशध्वज यांना सुद्धा 2 कन्या आहेत. मांडवी ही मांडवी भरताला द्यावी आणि श्रुत कीर्ती आहे ही शत्रुघ्नाला द्यावी आणि लक्ष्मणाला उर्मिला द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि मग त्यामध्ये काय महाराज दुधात साखर पडल्या. राजांना सुद्धा हर्ष झाला. काही हरकत नाही तुम्ही म्हणाल तसं. अशा प्रकारे मग त्या ठिकाणी महाराज सगळी जी मंडळी आहे अति आनंदात आहे. महाराज जुन्या काळामध्ये लग्न म्हटल्यानंतर विवाह म्हटल्यानंतर आनंदी आनंद होता परंतु आता सगळं लग्न म्हटल्यानंतर विषारी वातावरण झालेलं आहे. जुना काळ आठवा तुम्ही. बैलगाड्या आणि छकड्याने लोक यायचे. त्या बैलांची व्यवस्था त्या धुरेकरी असत त्यांची व्यवस्था वेगळी. 8 दिवस म्हणजे लग्न 8 दिवस चालायचं जुन्या काळात. आता तर कोकळे लागले तर पताही नाही लागत. एवढा काळ बदलला कारण लोकांना वेळ नाही तेवढा. अशा प्रकारे कारण त्या काळामध्ये आनंद आणि त्या आनंदाची प्राप्ती लोकांना होती. त्याला कारण लोक सात्विक होते महाराज. कारण तो काळ फार वेगळा होता. रोज महाराज त्या ठिकाणी आणि त्या मिथिला नगरीमध्ये रोज नवीन नवीन उत्सव. हरी नित नूतन मंगल पोरा माहिन सस दिन निनारा किती वेळ आहे त्यांना. अर्धा घंटा टाइम आहे. बरं मग आता आपली कथा पुढे घेऊन घेऊ आपण. 4 वाजता या ना आरामशीर नाही तर मग 5ला या. आपला टाइम झाल्यानंतर लग्न सोहळा करू आपली कथा चालू ठेवू. हा चालेल. त्याचं झालं म्हणजे आपण कथा थांबवून घेऊ तिथं. सियावर रामचंद्र भगवान की जय. त्या ठिकाणी जनकपुरीमध्ये महाराज आणि त्या ठिकाणी 4 जोडप्यांचा त्या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहे. प्रभू रामचंद्र आणि सीता, लक्ष्मणजी आणि उर्मिला, श्रुतकीर्ती आणि शत्रुघ्नजी आणि मांडवी भरत. अशा प्रकारे 3घांचा विवाह त्या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि हे चारीही जोडपे महाराज अवधपुरीमध्ये गेले. अवधपुरीमध्ये सुद्धा अगदी आनंदी आनंद आहे. रोज नवीन उत्सव सुरू आहे. त्या ठिकाणी महाराज माता सीता आणि श्रीराम काय संसार महाराज त्यांचा. हरी माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार
तिची सेवा करते. नाथा तुझी करावी सेवानन्य भावे. अशा प्रकारे महाराज सीता मैया सासू आणि सासऱ्याची सुद्धा सेवा करते महाराज. सास ससुर गुरु सेवा करहो पती रघुल की आयस अनरेऊ. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम हो तिसने अवस सखे सयानी. नाईल रमसी कवाई मृदुवाणी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कारण सीता मैया ही रामायणातील प्रमुख स्त्री आहे महाराज. आणि सुनैना राणीनं तिला आणि जनक राजानं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं पाठवणी करताना? सास ससुर गुरु सेवा करे. बाई सासरवाडीला गेल्यानंतर आपल्या सासू आणि सासऱ्याची सेवा कर आणि गुरुची सेवा कर. गुरुचा सन्मान कर. आल्या गेल्या लोकांचा सन्मान कर. ही शिकवण त्या काळात होती. म्हणून ते रामराज्य झालं महाराज. सियावर रामचंद्र भगवान की जय. दशरथ राजाच्या राजवाड्यामध्ये 4 राणी महाराज त्या ठिकाणी नववधू आहेत. दररोज महाराज आणि लग्न झाल्यापासून दररोज आणि आणि महाराज आनंद आहे. नवीन वर्ष ज्याप्रमाणे लोक साजरा करतात त्याप्रमाणे येणारा प्रत्येक दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातोय. हरी जब ते राम ब्याही घर आए. नव मंगल मोद बधाई. राम सिया राम सिया राम जय राम. सिया राम सिया राम जय राम. ओ भुवनाचारी दस भूधर भारी. संकृत मेघवर शही सुखवारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सियावर रामचंद्र भगवान. सीता मैयाच्या चेहऱ्याकडे प्रभू रामचंद्र पाहतात आणि सीतेच्या मनामध्ये कुठली तरी चिंता आहे. प्रभू रामचंद्र सीतेला विचारतात की तुझ्या चेहऱ्यावरती मला चिंता दिसते. काय तुझ्या मनात मला सांग. अशा प्रकारे त्यावेळी सीता मैया म्हणते प्राणप्रिय. त्या काळामध्ये राजे महाराजे 4 राणी महाराज राण्या करायचे. त्यांच्यासारखं तुम्ही तर नाही करणार म्हणून मला चिंता आहे. तिथंच महाराज प्रभू रामचंद्राने महाराज तिला वचनबद्ध केलेलं आहे. वचनात सांगितलेलं आहे की सीते तुला वचन देतो. एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे त्या ठिकाणी. तिला तिथंच वचन दिलं की माझ्या आयुष्यामध्ये मी परत दुसऱ्या स्त्रीला तो सन्मान देणार नाही. वेळ आली महाराज सीता मैया ज्या वेळेस आणि वनामध्ये तिला पोचवल्यानंतर पूजा करायची होती महाराज. पत्नीशिवाय पूजा होत नाही तर सुपारी सोबत घेऊन पूजा केली महाराजांनी. सियावर रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अगदी आनंद आहे अवधपुरीमध्ये. एक दिवस आणि राजा दशरथजी आरशाच्या समोर गेले. सकाळचा वेळ आहे सकाळची. आरशासमोर गेले आणि चेहरा पाहला त्यांनी आरशात.
शहरात आल्यानंतर महाराज फक्त कानाजवळ त्यांना एक पिकलेला केस दिसला, पांढरा पिकलेला केस दिसला आणि हसले ते. कारण आरसा आहे, आरसा आपल्याला आपल्यातले दोष दाखवतो महाराज, त्याच्यामध्ये दोष दाखवण्याची ती पॉवर आहे. आणि गुरु सुद्धा महाराज आरशासारखे असतात, गुरु सुद्धा आपल्याला आपल्यातली दोष दाखवतात. आरसा पाहला आणि कारण आरसा असा आहे तो कधी खोटं बोलत नाही महाराज. सावळा माणूस असला त्याला सावळाच दाखवेल, हो अशा प्रकारे. आणि गुरु सुद्धा एक प्रकारचे आरसासारखेच आहे महाराज, की जे शिष्याचं मन ओळखतात. मन दर्पण आहे महाराज अशा प्रकारे. आणि हे मन सुद्धा सांगतात ते की हे दर्पणासारखं असावं, स्वच्छ, त्यामध्ये दोष नसावेत, असले तर दाखवावेत त्याने. हरी तोरा मन दर्पण कैला भले भोले सारे देखे और दिखाए तोरा मन दर्पण कैलाए, हो तोरा मन दर्पण अशा प्रकारे राजाला कळलं की आता आपण म्हातारे झालो. राजाला कळलं आपण म्हातारे झालो, पण आपल्याला नाही कळत महाराज. हो, कारण माणसाचं जे वय आहे महाराज किंवा माणसाचं जे जीवन आहे त्याला 3 गती आहेत: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. आणि जसं जसं माणसाचं वय वाढत चालतं तसं तसं प्रकृती आपल्याला शिकवते महाराज. सुरुवातीलाच महाराज आपल्याला पहिला कॉल येतो महाराज केस आणि पांढरे होतात. नंतर दुसरा कॉल येतो महाराज दात पडायला लागतात, हलतात, ठणकतात. त्यानंतर तिसरा कॉल येतो महाराज चष्म्याची गरज पडते. मग परत कॉल येतो ऐकायला नाही येत. मग काठी हात, पण तरी इतके कॉल केले देवाला तरी ऐकत नाही. हो, मग व्हिडिओ कॉल करतो देव. हा, मग राम नाम सत्य. म्हणजे रामायण काय शिकवते आपल्याला की एकदा राजाचा एक दिवस फक्त एक पांढरा दिसला तर त्यांना कळलं की आता आपण ही जबाबदारी आपल्या मुलांवरती सोपवावी. बस झाला आता हे. आपले तर म्हातारे महाराज मरता पण महाराज कमरीच्या किल्ल्याने सोडत. तर कधी पोराचे हाती व्यवहार देसाल दिले तर कळलं पाहिजे की नाही.
संसार कसा करावा हे त्यांना कळलं पाहिजे. आता बरं आहे म्हणा, म्हातारी झाली तरी चालले बाजार बाबा उचलल्या जात नाही ना थैल्या तुझ्या का मुळशीत ना कंबर, पण बाजार नाही सोडत. अशा प्रकारे महाराज आपण आपलं कर्तव्य पार पाडून महाराज, कारण आज जगामध्ये महाराज पैसा कमवायची काही गरज नाही. आपण म्हणतो मी कमावलो कमवूच नका. जे आहे ते सांभाळून ठेवा आणि त्यात वाढ होईल तेवढी होईल. परंतु आज जगामध्ये महाराज पैशापेक्षा जी पुत्र संतती आहे त्याच्याकडे लक्ष द्या. पोरांकरता पैसा धन कमवायची गरज नाही, त्यांना संस्कार देण्याची आज समाजामध्ये गरज आहे. सियावर रामचंद्र भगवान पंढरीनाथ भगवान की जय. आणि मग राज दरबारामध्ये महाराज सगळे मान्यवर विराजमान झाले आणि त्या ठिकाणी राजाने वशिष्ठांना विनंती केली. राजा म्हणाले, मुनी नायका, राम आता सर्व प्रकारे लायक झालेले आहेत. सेवक सचिव सर्व पूर्ववासी त्या ठिकाणी आमचे शत्रू मित्र सर्वचे सर्व त्या ठिकाणी प्रभू रामावरती प्रेम करतात. आता माझ्या मनात फक्त एकच अभिलाषा आहे, ज्येष्ठ पुत्राला रामचंद्राला युवराज करावा. सबके हुर अभिलाषु अस कही मनायु महसू. आपहि अछते जब राज पद राम श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. माझ्या मनात आहे प्रभू रामचंद्राला युवराज करावा. आणि दशरथाचे ते सुंदर शुभ वचन वशिष्ठांना आवडले. हे राजा त्वरा करा, विलंब मुळीच नका करू. आणि सगळ्यांना महाराज अगदी आनंद झाला. कारण आपलं हक्काचं नसूनही देण्याची इच्छा होती महाराज. त्या ठिकाणी महाराज महाभारताची सुरुवात आहे आणि आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होती. जिथे महाराज रामायणाची सुरुवात आहे. अशा प्रकारे हरी कहे भूप मुनिराज, कहे भूप मुनिराज कर जोई, आसुई होई रामराज अभिषेक हित वेगी. अशा प्रकारे सर्वांना त्या ठिकाणी अगदी आनंद झालेला आहे. राज्याभिषेकाची आणि बातमी संपूर्ण अवधपुरीमध्ये पसरलेली आहे. सगळ्यांना अगदी आनंद आहे. तिन्ही राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी त्या सुद्धा आनंदात आहे. हर्ष मुनीस कहे मृदुभानी, हो सकल सुतीरथ पाणी राम. श्रेष्ठांनी सांगितले आणि त्याप्रमाणे तीर्थाचं पाणी, औषधी, मुळे, फळे, नाना प्रकारची फळे, पानं, विविध मांगलिक पदार्थ, संपूर्ण समिधा गोळणा करण्याकरता लोक सैरा वैरा पडू लागले.
नगरामध्ये विविध प्रकारचे आणि महाराज त्या ठिकाणी मंडप रांगोळ्या सुंदर चौक शृंगारलेले आहेत, मंगल कलश सजवले आहे, हत्ती घोडे व रथ त्या ठिकाणी त्यांना सुद्धा सजवलेलं आहे. परदेशी गेलेले जे भरत आहे त्यांना सुद्धा निरोप दिलेला आहे, शत्रुघ्नाला सुद्धा निरोप दिलेला आहे. हा, आणि विविध वाद्य त्या ठिकाणी अवधपुरी वाजत असताना नगरामध्ये अगदी आनंदी आनंद भरलेला आहे. मुहूर्त सुद्धा काढलेला आहे. अवधपुरीमध्ये कोणालाच झोप नाही आहे, सगळे तयारीला लागलेले आहे. अशा प्रकारे आणि सोन्याच्या सिंहासनावरती प्रभू रामचंद्र विराजमान होतील आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज सर्वांना अगदी आनंदी आनंद आहे. परंतु महाराज देवतांना काळजी पडलेली आहे, कारण प्रभू रामचंद्राचा अवतार हा सूर कार्याकरता झालेला असून, धर्माचं रक्षण करण्याकरता झालेला असून, साधू संतांची सेवा करण्याकरता झालेला असून, प्रभू रामचंद्र जर सिंहस्थानी बसले, राजा झाले तर पुढील कार्य कसं व्हावं, आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी काळजी निर्माण झाली. आणि देव कार्यामध्ये अडथळा येईल म्हणून हा जो राज्याभिषेक आहे यामध्ये कुठंतरी विघ्न आणावं लागेल. काहीतरी अडथळा आला तर हे थांबू शकेल. आणि म्हणून ते देव महाराज शारदेकडे गेले, सरस्वती मातेकडे, तिची त्यांनी स्तुती केली. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. शारदा मातेकडे, सरस्वती मातेकडे तिला आनंदी आनंद झाला. हो, अशा प्रकारे सांगितलं देवतांनीही. माते उद्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आहे आणि त्या राज्याभिषेकाला कुठंतरी प्रतिबंध व्हावा असं काहीतरी तुम्ही करा. त्यावेळी शारदा म्हटली, माझ्याकडून नका हे पाप करून घेऊ तुम्ही. हो, तुम्ही माझ्याकडून कशाला पाप करून घेता? एवढा अवधपुरीमध्ये अगदी आनंदी आनंद आहे आणि मी विनाकारण कशाला त्यामध्ये अडथळा घालू? त्यावेळेस सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्राचा अवतार ते अवतारी पुरुष आहे, महापुरुष आहे आणि त्यांचा जर राज्याभिषेक झाला तर पुढील कार्यामध्ये अडथळा येईल, देव कार्यामध्ये अडथळा येईल. आणि देवांच्या विनंतीवरून सरस्वती मैया त्या ठिकाणी महाराज अवधपुरीमध्ये आले. कारण आपले शब्द हे सरस्वतीच्या कृपेने पडतात महाराज. मग ते वाईट असतील किंवा चांगले असतील, आपण म्हणतो सरस्वती बोलली याच्या मुखाने, कारण ती बोलून घेते. तिची कृपा झाल्याशिवाय मनुष्य शब्द टाकू शकत नाही, बोलता येत नाही. काही काही आली ती अवधपुरीमध्ये, एक एक घर आणि त्या घरामध्ये जाऊ लागली ती. परंतु रामदर्शनानं महाराज सगळे लोक पवित्र झालेले होते, पाप त्यांच्यामध्ये राहिलं नाही.
पाप त्यांच्यामध्ये नाही. एका एका घरामध्ये गेली शारदा, कोणी तिला भेटलं नाही. त्यानंतर मग ती राजवाड्यामध्ये आली आणि राजवाड्यामध्ये आल्यानंतर तिनं महाराज त्या मंथरेला पाहिलं. हा, आणि मंथरेला पाहिल्यानंतर डोक्यात आलं की यशाची पेटी अपयशाची पेटी आपण इलाज बनवू. कारण जे लोक अवधपुरीमध्ये जन्माला आले त्यांच्याकडे पाप नाहीये. हा, आणि कैकय देशातून आलेली आहे मंथरा, अपयशाची पेटी आपण इलाज बनवू. हा, आणि मग त्या ठिकाणी महाराज अवधसा रूपानं आलेली महाराज ती देवी, आणि त्या ठिकाणी मंथरेला तिनं महाराज तिच्यावरती छाया टाकली. मंथरीची बुद्धी बिघडली, दुर्बुद्धी ते मना कभी कदा नको नारायणा. कारण मी सांगितलं की बुद्धी निर्णय घेते ती बुद्धी आहे, आणि बुद्धीमध्ये जर आनंद आहे महाराज तो सगळीकडे आनंदी आनंद आहे. पण माणसाच्या बुद्धीमध्ये जर आंबट पदार्थ पडला तर चांगल्या कार्यामध्ये अडथळा आणणारी बुद्धी आहे. सियावर रामचंद्र भगवान. आता सरस्वतीच तिच्या तोंडून बोलून घेणार आहे, तिचाच काय दोष विचारीचा. आणि मग त्या मंथरेनं महाराज अवधपुरीतील वातावरण पाहिलं. सगळीकडे आनंदी आनंद आहे, तोरणं बांधलेली आहे, फुलांच्या माळा आहे, वाद्य गजर आहे. हरी देख देख मंथरा नगर बनावा, मंजुल मंगल बाज बधावा. हो देख मंथरा नगर बनावा, मंजुल मंगल बाज बधावा. पूछे शिलोकन काऊ छाओ, राम तिलु सुनी आउर दाओ. पूछे सिलोगन काहू छाओ, राम तिलकु सुनी वाउर दाओ. श्री राम श्री राम श्री राम श्री राम. श्री राम श्री राम श्री राम, जय श्री राम. सीताराम 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 सीताराम. सीताराम 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 सीताराम. दीख मंथुरा नगर बनावा, मंगल मजल बाज बधावा. पूछे शीख लोगन काहो पूछाव. लोकांना विचारायला लागले ती का हो हे आनंदाचं वातावरण काहून आहे, कशासाठी तोरण, काय उत्सव आहे हा. त्यावेळेस लोकांनी तिला सांगितलं वधपुरीतील राम तिलक कुसुनी भाव धावो. प्रभू रामचंद्रांना राज तिलक लागणार आहे, सिंहासनावरती बसणार आहे आमचा देव. आणि मग महाराज तिच्या अंतकरणामध्ये दाह झाला. एखाद्याचं सुख पाहून जर आपल्या अंतकरणामध्ये जर दाह होत असेल तर समजून चालावा की मंथरेची छाया आपल्या अंगावरती पडलेली आहे. अशा प्रकारे महाराज तिच्या छातीमध्ये आग पेटली आणि ती वाईट विचार करायला लागली. दुर्बुद्धी असलेली ती नीच दाशी विचार करू लागली की आज रात्री 12च्या आत या कार्याचे जर 12 नाही वाजवले, या मंगल कार्याचे रात्री 12च्या आत जर 12 नाही वाजवले तर नावाची मंथरा नाही सांगणार म्हणे मी. आणि मग महाराज अशा प्रकारे नाथ महाराज वर्णन करतात. रामराज्याचा सोहळा
जव जव मंथरा देखे डोळा, तव तव क्रोध चढे बळा, द्वेषाचा गळा क्रोश. कारण काही लोक असे आहेत महाराज जगात, ते स्वतःच चांगलं करतच नाही, पण दुसऱ्याचंही चांगलं होत. हरी भला किसी का करे ना सको, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो बन कर मत रहना. ओ भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकती हो आगे बनकर मत रहना. रामचंद्र भगवान की. विचार करायला लागले ते की काय युक्ती करावी, आता कोणती युक्ती करावी की जेणेकरून या कार्यक्रमाचे 12 वाजतील. आणि मग ही मंथरा कुकडी असलेली दाशी आणि ही उदास झाली, तिचा चेहरा उदास झाला. उदास का उदास झाला? कारण शारदा आणि शारदेव महाराज तिचा सत्यानाश केला सगळा, उदास झाली. कारण 2 बुद्धी आहेत महाराज, एक आहे कुबुद्धी आणि एक आहे सुबुद्धी. अशा प्रकारे महाराज आणि नाराज झालेली, तोंड पडलेला आहे, तिचा चेहरा पडलेला आहे. गेली तर राणीच्या महालामध्ये गेली, कैकेयीच्या महालात गेली. कैकेयी अति उत्सवामध्ये आहे महाराज त्या ठिकाणी, तिच्या डोक्यातही. कारण माता कैकेयी आपल्या पुत्रापेक्षाही भरतापेक्षाही प्रभू रामचंद्रावरती अति प्रेम करते महाराज. कारण बालपणापासून भरतजी आजोळीला गेले, कौशल्या मातेला कुठलीच काळजी नाही. कैकेयीच महाराज रघुरायाला स्नान करायची, तीच कपडे परिधान करायची, वस्त्र परिधान करायची, तीच तिलक लावायची. कौशल्या मातेला काही काळजी नाही, खूप प्रेम करायची ते प्रभू रामचंद्रावर. आणि अशा प्रकारे ती कौशल्यापेक्षाही तिला अति हर्ष झाला होता की माझा राम आणि राजा होणार. आणि ही कैकेयी असलेली महाराज, ही मंथरा असलेली महाराज दाशी आणि गेली ती महालामध्ये गेली. गाल भोगलेले आहे तिचे. कैकेयी उत्सवामध्ये आहे आणि उत्सवात विचारते कैकेयी तिला, का ग आली काय तू अवधपुरी फिरून? सगळीकडे उत्सवाची तयारी चांगली आहे ना? कुठल्या कोपऱ्यामध्ये, कान्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी स्वच्छता आहे की नाही सगळीकडे? अशा प्रकारे विचारायला लागले. पण ही काही बोलत नाही. ही नागिन सारखी दीर्घ श्वास घेऊ लागली. मंथरा दीर्घ श्वास घेऊ लागली त्या ठिकाणी. आणि नुसते श्वासच नाही घेत तर महाराज त्या ठिकाणी ती अश्रू आणि तिचे अश्रू ढाळू लागली. त्यावेळेस महाराज विचारलं तिला, कळतंय का ग, तुला बोललं का कोणी? लक्ष्मण वगैरे बोललेत का तुला? तुला काही शिक्षा दिली का? पण महापापीन काही बोलत नाही, उत्तर देत नाही. जणू काळ्या सापेनी सारखी जोरानं श्वास सोडू लागली ती. अशा प्रकारे महाराज तुम्ही आपण महाराज कैकेयीला वाईट म्हणतात, पण कैकेयी वाईट नाही. हो, जिच्या उदरी भरतासारखं महाराज रत्न आणि जन्माला आलं, तिची पूस किती पवित्र असेल महाराज. अशा प्रकारे आणि काही बोलत नाही. ती म्हटली मला काय करायचं आहे? तुम्ही झोपल्यात राणीसाहेब, झोपीतच राहा, कधी डोळे उघडू नका तुम्ही. तुम्हाला काही कळत नाही कोण कसा आहे काय करते. हरी नींद बहुत प्रिय से जतुराई, लगन हो कपट चतुराई. राम जय राम जय राम.
आणि विचारलं काय झालं तुला. ते म्हणते आम्हाला काय करायचं आहे, तुम्ही झोपेत आहे, झोपेत राहा. अगं राणी, तू म्हणतो राजा माझ्या मुठीत आहे, राजा माझ्या मुठीत आहे. कसला म्हणे राजा मुठीत तुझा. अगं म्हणे तुझी सवत आहे म्हणे कौशल्या, आणि त्या कौशल्यानं म्हणे जादू केली राजावरती. हो, कपटी आहे म्हणे ती. तिच्या मुलाचा राज्याभिषेक करते म्हणे, आणि तुझा मुलगा त्याचा सेवक बनेल, दास बनेल म्हणे. अशा प्रकारे महाराज तिनं पवित्र अशा दुधामध्ये आंबट पाणी टाकलेलं आहे. आणि त्या ठिकाणी महाराज काही माता तिच्यावरती ओरडते की तू घर फोडी आहे म्हणून. कुणी असं कबो कसी घर फोरी, तब धरी जीव कडावू तोरी. असं जर काही बोलशील ना तुझी जीव कापून टाकी. अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी संवाद आहे दोघींचा. कैकेयीच्या काही मनाला पटत नाही ते. परंतु महाराज आता हिच्या तोंडून जर सरस्वतीच बोलून राहिली, ते काय सामान्य तिची स्वतःची भाषा होती का? नाही, सामान्य भाषा नव्हती, सरस्वतीची भाषा असल्यामुळे ते. आणि राणीच्या सुद्धा महाराज तिला सुद्धा ते आवडायला लागलं. कोणाला वाटते महाराज आपल्या सवतीची स्तुती करा, सवतीबद्दल वाईट बोललं तर कोणालाही गोड लागेल. आणि अशा प्रकारे मंथरा त्या काळात सुद्धा होती आणि आजच्या काळातही आहे. त्या काळात तरी ते राज्यामध्ये घुसून महाराज तिनं घर फोडलं. मंथरेनं अवधपुरीमध्ये राज्यात घुसून घर फोडलं. आताच्या मंथरात नुसत्या फोनवर घर फोडतात. फोनवर नुसतं त्यानं हालो म्हटलं की गेलं इकडे वाया. तुमच्या घराला भिंती वाढल्यास समजा. सियावर रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. सांगितलं की हे बघ राणी, अगं कौशल्यानं सार्थ साधला आहे त्या ठिकाणी. ती भरताला आजोळी पाठवलं तिनं, आणि सुरुवातीपासूनच तिचा राम तुझ्याकडे द्यायला लागली. अशा प्रकारे आणि राजा तुझ्यावरती प्रेम करते, परंतु अति विशेष प्रेम तो कौशल्यावरती करते. कारण प्रेमाचे प्रकार आहे, सामान्य प्रेम, विशेष प्रेम आणि अतिविशेष प्रेम. 3 प्रकार आहेत प्रेमाचे. तुझ्यावरती ते प्रेम करतात पण विशेष करतात, अतिविशेष नाही करत. भरलं बा कान भरल्यानंतर मग काय तुम्हाला सांगता महाराज, एकदा पोटामध्ये विष गेलं ना माणसाच्या, एकदा वाचेल पोटात गेलेलं विष, एकदा वाचू शकेल माणूस, वाचेल. तर कानामध्ये जर विष गेलं ना महाराज, माणूस तर वाचतच नाही, तो त्याचा परिवारही सत्यानाश होतो. त्याच्या परिवाराचा तोंडातून गेलेलं विष परवडलं एकदा, पण कानातून गेलेलं विष फार कठीण. सियावर रामचंद्र भगवान की जय. मानवी जीवनामध्ये संगतीला विशेष महत्व सांगितलेलं आहे महाराज. मानवी जीवनामध्ये 3 प्रकारच्या संगती येतात. नंबर 1 कुसंगत. कुसंगती टाळावी, नाही टाळली तर मनुष्य अधोगतीला जातो. नंबर 2 कुसंगती टाळावी, विसंगती. नंबर 2 ची संगती आहे विसंगती. ती माणसाला फजिती करते, ती माणसाची विसंगती. विसंगतीनं फजिती पावतो मनुष्य, म्हणजे कुठल्याही माणसाची आपली ओळख नसते आणि त्या माणसामुळे महाराज आपली फजिती होणे म्हणजे विसंगती. विविध प्रकारची संगती सांगितली त्याला. आणि नंबर 3 ची संगती आहे महाराज, ती आहे ती सत्संगती सांगितली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये अशाच लोकांना प्रवेश द्या की महाराज सगळ्यांना, हो, आधी त्यांना जाणून परखून आणि नंतरच त्यांना आत घ्या. सियावर रामचंद्र भगवान. संगत में शुद्ध विचार और पंगत में शुद्ध आहार न हो तो उसे छोड़ने में ही भलाई. आपण रामायणामध्ये पाहिलं, प्रताप भानूचं आख्यान पाहिलं.
नुसत्या संगतीमुळे महाराज तो रावण बनला. अशा प्रकारे महाराज म्हणून संगती करावी सदा सज्जनाची. कारण ढेकून आहे ढेकून, आणि त्या ढेकणाला जर महाराज हिऱ्याला जर त्या ढेकणाचा संग झाला तर तो सुद्धा नाश पावतो. हरी ढेकुणाच्या संगे हिरा, ढेकुणाच्या संगे हिरा तो भोगला, ढेकुणाच्या संगे हिरा तो भोगला, ढेकुणाच्या संगे हिरा तो भोगला. कुसंगी नाडीला, कुसंगी नाडीला, हो संगी नाडीला, साधू जैसा साधू जैसा, ढेकणाच्या संगे हिरा तो भोगला, ढेकुणाच्या संगे हिरा तो भोगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भोगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भोगला. कारण सज्जनाच्या मुखात फक्त एकच जीभ आहे महाराज. सज्जनाच्या मुखात फक्त एक जीभ आहे. सज्जन माणूस पायातली चप्पल काढत नाही तोपर्यंत दुर्जन सगळं गाव फिरून येते. सज्जनाच्या मुखात एक जीव सांगितली, जीभ. सर्पाला 2 जीभा सांगितल्या, ब्रह्मदेवाला 4 आहेत, कार्तिक स्वामीला 6 आहेत, रावणाला 10 आहेत, शेषाला 2000 आहेत. परंतु दुर्जनांना इतक्या जीवा आहेत महाराज, काय सांगा. जिथं जिथं गेला तिथं तिथं विष पेरतो दुर्जन व्यक्ती. त्याच्याकडं कोणाचं चांगलं बघत नाही, त्याच्याकडं कोणाचं चांगलं ऐकत नाही, आणि तो स्वतः कोणाचं चांगलं पाहू शकत नाही. कोणाचं जर चांगलं झालं तर त्याचं पोट विद्यमान. एक माणूस दवाखान्यात गेला, दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब माझं खूप पोट दुखून राहिलं. काय खाल्लं काय तुम्ही? बेसन खाल्लं का? काही वड वगैरे खाल्ले का? पुरणपोळी खाल्ली का? नाही म्हणे महाराज, काहीच नाही खाल्लं. मग पोट दुखते काहून म्हणे? शेजाऱ्यानं ट्रॅक्टर आणला म्हणे, तेव्हापासूनच होऊन राहिलं असं. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं पावत नाही त्याच्याकडे. अशा प्रकारे महाराज ते कटू भाषण ऐकलं व कैकईनं, आणि तिच्या अंगाला धरधरून घाम आला, थरथर थरथर कापायला लागली ती. शुद्ध बुद्धीचा महाराज, कोणाचीही निंदा न करणारा, भगवंताशी अनन्य असणारा तो शुद्ध बुद्धीचा, जो सात्विक विचार करणारा आहे, आणि ज्याची तळमळीनं ऐकायची इच्छा असणारा गरजू असेल तर त्यालाच गुप्त गोष्ट सांगावी. आपल्या मनातलं गुपित कोणाला सांगू नये. एखादा तळमळीचा असेल, श्रद्धाळू असेल, भाविक असेल, सात्विक असेल, आपल्या दुःखा कष्टामध्ये जो सहभागी झाला असेल, माझं दुःख ते तुझं दुःख, तुझं दुःख जे माझं दुःख, असं ज्या ठिकाणी नातं असेल. तुका म्हणे एका देहाचे अवयव, देह 2 आहे पण ज्यांचं मन एक आहे, त्यांच्यापासून कुठली गोष्ट लपवू नका. त्यांना कुठलंही गुपित सांगा, परंतु कोणालाही गुपित गोष्ट सांगू नका. कैकई देशातून आलेली कैकई आणि तिच्यासोबत सप्रेम भेट आलेली महाराज ही मंथरा. लग्नामध्ये सप्रेम भेट आली होती, आणि हे मंथरा हिनं गुपित गोष्ट सांगितलेली होती की जेव्हा राजा पराक्रम गाजवत असताना महाराज एकदा स्वर्गामधील देव आणि असुर यांच्यामध्ये युद्ध झालं. आणि देवराज इंद्राने राजा दशरथाला सांगितलं की राजा माझ्या मदतीला ये.
आणि हे दशरथ राजा कैकेयीला सोबत घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्या युद्धामध्ये महाराज त्या राजाच्या रथाचं चाक पडणार होतं, त्याची खी पडली होती युद्ध करताना. तेव्हा या कैकेयीनं आपलं बोट त्या ठिकाणी त्या आखामध्ये टाकलं आणि राजा विजयी झाला. राजा म्हटला, सांग तुला काय पाहिजे, तू म्हणशील तितकाच. कैकेयी म्हणे, देवा राजा मला आज काही नको, योग्य वेळ आल्यानंतर मी तुला मागू, आता काही नको, योग्य वेळ त्या वेळेस. आणि हा विषय महाराज या मंथरेला सांगितला होता तिनं. म्हणे बाई आज मी होती म्हणून राजा वाचला म्हणे. आणि मग वरही मागितले म्हणे, म्हणून ते डोक्यात होतं तिच्या. अशा प्रकारे महाराज सियावर रामचंद्र भगवान की जय. आणि त्या वराची आठवण महाराज करून दिली या कैकेयीला. हा हरी दोई बरदान भूपसन थाके मागवा तुम्ही आता उपभवनामध्ये जा. उपभवनात गेल्यानंतर राजा तुम्हाला अनेक प्रकारे समजायचा प्रयत्न करते. त्यांच्या बोलण्यावरती विश्वास मुळीच ठेवू नका. ते तुम्हाला प्राणप्रिय म्हणतील. आणि म्हणून राजाच्या मवाळ वाणीने केसाने गळा कापावा असा शब्द प्रयोग महाराज त्या ठिकाणी केलेला आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आले का? हो इथं बोला. स्वागत करूया मान्यवर त्याच्या माहिती बरं माय पाठवायची. हॅलो 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 हॅलो